तर सम्यक व्यायामाविषयी सांगताना तथागत बुद्ध म्हणतात की सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा हा प्राथमिक प्रयत्न होय. म्हणजे यामधून जे दुःखमय जे कर्मकांड असतं, म्हणजे ज्या दुःखामध्ये कर्मकांडासारख्या दुःखामध्ये अडकलेल्यांना त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी जो तयार केलेला जो मार्ग असतो तो हा मार्ग होय असं तथागत बुद्ध सांगत आहे. आणि त्याच्या पुढचा अष्टांगिक मार्गातला पुढचा मार्ग सम्यक स्मृती हा होय. सम्यक स्मृती म्हणजे जागरूकता. सम्यक स्मृतीला विचारांची व जागरूकतेची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती असणे हा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय तर दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव असं तथागत बुद्ध सांगतात. तेव्हा आता तथागत बुद्ध त्या 5 परिव्राजकांना सांगतात की हे परिव्राजक हो, तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती हे सर्व प्राप्त करून घेत असताना काही अडथळे असतात, काही बंधने असतात. तर ती बंधने कोणत्या प्रकारची असतात? तर ती बंधने सांगताना तथागत बुद्ध पुढे म्हणतात की लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय हे 5 अडथळे आणि हे 5 बंधने होत असं तथागत बुद्ध सांगतात. आणि याच्यावरती विजय मिळवण्यासाठी किंवा याला आपण आटोक्यात आणण्यासाठी सगळ्यात शेवटचा मार्ग म्हणजेच सम्यक समाधी. हा सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. म्हणजे सर्व जे वाईट विचार आहेत त्या वाईट सर्व विचारांना दूर साधून मनावर मिळवलेलं नियंत्रण आपल्या म्हणजे चित्ताची एकाग्रता साधणे हा होय.